नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्लिशच्या पुस्तकातील युनिट नंबर 1 मधील 1.1 बी द बेस्ट ही कविता शिकणार आहोत. सुरुवातीला आपण या कवितेविषयी थोडी माहिती मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचे कवी आहेत डग्लस मॅलॉक. कवीने या कवितेतून आपल्याला अतिशय सुंदर असा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवीने असं सांगितलंय की जीवनात तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही सर्वोत्तम करा आणि सर्वोत्कृष्ट असे बना. म्हणजे बी द बेस्ट याचा अर्थ असा होतो की तुम्ही जे काही कराल ते सर्वोत्तम असं तुम्ही करायचं आहे. हा संदेश या कवितेद्वारे दिलेला आहे. या कवितेमध्ये एकूण 4 स्टांजा आहेत आणि 16 कवितेच्या ओळी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला लेट अस रीड द पोएम. बी द बेस्ट. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be. Be the best म्हणजे सर्वोत्तम तुम्ही बनायचंय. तुम्हाला एखाद्या टेकडीवरील उंच अशा टेकडीवरचा देवदार वृक्ष जरी होता आलं नाही, पाईन म्हणजे देवदार वृक्ष, ते जरी होता आलं नाही, परंतु एखाद्या दरीतील छोटंसं झाड तुम्ही व्हा, परंतु व्हा. म्हणजे काहीतरी बनण्याचा प्रयत्न तुम्ही निश्चितपणे करायचा आहे. द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साइड ऑफ द रिल, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. याचा अर्थ असा होतो की एखादा गावातील लहान ओढा असतो, त्यामधील त्याच्या सभोवतालची झाडं तुम्हाला बनता आली नाही तरी सुद्धा एखादं झुडूप किंवा छोटंसं झाड होण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा. सेकंड स्टांजा. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. तुम्हाला एखादं झुडूप नाही होता आलं तरी सुद्धा एखाद्या गवताचं पातं किंवा छोटासा तुकडा होण्याचा नक्की प्रयत्न तुम्ही करा. आणि ज्याप्रमाणे आपण एखाद्या मोठ्या रस्त्याने जात असतो आणि त्याच्या दोघही बाजूला झाडी असतात आणि ती झाडी बघून आपल्या मनाला अतिशय आनंद होतो, तो आनंद देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. इफ यू कांट बी अ मस्की, देन जस्ट बी अ बास, बट द लवलीएस्ट बास इन द लेक. इफ यू कांट बी अ मस्की, देन जस्ट बी अ बास. मस्की आणि बास ही माशांची नावं आहेत की तुम्हाला तलावातील मासे, तुम्हाला मोठे मासे नाही होता आलं तरी सुद्धा लाईव्हलीएस्ट बास इन द लेक, छोट्या तलावातील छोटा मासा होण्याचा तरी प्रयत्न करा. जिवंतपणाचा जो लक्षण असतो तो. वी कांट ऑल बी द कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू. आपण सगळे कॅप्टन, म्हणजे कॅप्टन जो असतो तो प्रमुख असतो जहाजाचा, तो काही सगळ्यांना होणं शक्य नसतं. परंतु आपण जहाजावरील जे काम करणारे कर्मचारी असतात त्यांच्यापैकी नक्की काहीतरी होऊ शकतो. आणि देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू. सगळेच काही उच्च पदाला जात नाही किंवा अतिशय महत्वाची कामच सगळी करू शकतात असं नाही. तर कमी महत्वाची कामं जे असतात, छोट्या स्वरूपाची कामं असतात, ती करण्याचा तरी आपण प्रयत्न केला पाहिजे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि आपल्याला कुठलंही लहानातलं लहान काम हे सुद्धा चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे, असं कवी याद्वारे आपल्याला सांगतोय. द लास्ट स्टांजा. इफ यू कांट बी अ हायवे, देन जस्ट बी अ ट्रायल. हायवे म्हणजे मोठा रस्ता आणि ट्रायल म्हणजे जंगलातील छोटीशी पायवाट. की तुम्हाला मोठा रस्ता जरी नाही होता आलं तरी एक छोटी पायवाट तरी होण्याचा प्रयत्न करा. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार.
सूर्या इतकं मोठं होणं हे सगळ्यांना शक्य नसतं, परंतु एक तेजस्वी छोटा तारा तरी तुम्ही व्हा. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर यू फेल. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर यू फेल. कुठल्याही गोष्टीचा आकारमान ठरवू शकत नाही की तुम्ही जिंकले आहात की तुम्ही हारलात. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जे काही कराल ते सर्वोत्तम करा. तुम्ही जे काही व्हाल ते सर्वोत्कृष्ट व्हा, असं सांगण्याचा प्रयत्न येथे कवीने केलेला आहे. आणि ह्या कवितेद्वारे अतिशय सुंदर असा संदेश आपल्याला दिलेला आहे. याच्यातील रायमिंग वर्ड्स जे आहेत, हिल, रिल, ग्रास, बास, क्र्यू, क्र्यू, हियर, नियर, ट्रायल, ट्रायल, स्टार, स्टार, आर, ट्रायल, फेल, अशा पद्धतीचे हे जे काही रायमिंग वर्ड्स आहेत हे येथे आलेले आहेत. आणि रायमिंग स्कीम जी आहे ती ABAB ही रायमिंग स्कीम या कवितेची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज युनिट नंबर 1.1 बी द बेस्ट ही कविता शिकलेले आहोत. तर या कवितेचं तुम्ही वाचन करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे कविता समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. थँक्यू.